रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरे येथे उभारली जाणारी 55 फूट भव्य हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी महिलांची बैठक उत्साहात संपन्न। मिरज तालुक्यातील सलगरे या गावात उभारण्यात येत असलेल्या 55 फुटी भव्य हनुमान मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचे वातावरण दिवसेंदिवस अधिक उत्साहवर्धक होत चालला आहे। या महोत्सवाचा कार्यक्रम 10 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबर या कालावधीत भव्य स्वरूपात पार पडणार असून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 13 ऑक्टोबर रोजी होणार आहे। या 5 दिवसात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। या पवित्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिद्धलिंग महाराज गौ सिद्धमठ यांनी उपस्थित राहून या कार्याला आशीर्वाद दिला व मार्गदर्शन केलं। यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती। त्यांनी सांगितलं की हा कार्यक्रम केवळ सुरेश हारगे यांचा नसून संपूर्ण सलगरे गावाचा आहे। ही 55 फुटाची भव्य मूर्ती सलगरे गावाला एक वेगळी ओळख देणार आहे। या कार्यात सहभाग नोंदवावा। कार्यक्रम स्थळाची पाहणी करताना त्यांनी आयोजन समितीला आवश्यक त्या सूचना दिल्या। सुरेश हारगे यांच्या प्रयत्नामुळे संपूर्ण सलगरे गावात भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिकांनी महाप्रसादासाठी, मंदिर सजावटीसाठी तसेच इतर आवश्यक बाबींसाठी देणग्या जाहीर केल्या आहेत। ही मूर्ती केवळ एक धार्मिक प्रतीक नसून गावच्या एकतेचे आणि श्रद्धेचे प्रतीक बनली आहे। यांच्यासह महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। 13 तारखेला ही मिरवणूक आहे। या दिवशी पण सगळ्यांनी जसा 10 तारखेला कलर घेऊन येणार आहे, हिरवीच आहे, पिवळी जे 5 कलर मध्ये असतात ते उपलब्ध, तसं 13 तारखेलाही उपस्थित सकाळी राहायचं सगळ्यांनी लवकर। त्याशी स्वामीजींची इथून मिरवणूक आल्यानंतर आपापली एका साईडला बैठक व्यवस्था केलेली आहे। महिलांची तिथे व्यवस्थित आपण बसून घ्यायचं। जे वयस्कर आहे, आता स्वामीजींनी तसं सांगितलं। आज खरोखरच मला एवढा आनंद झाला। आता मला वाटतं ही आमची 7वी मीटिंग आहे। एवढं महिला भगिनींना बघून माझं खरोखरच गुरु भरून आले आज। म्हणजे एवढा चांगला कार्यक्रम होणार मला असं स्वप्नात देखील वाटत नव्हतं। खरोखरच आपल्याला सगळ्यांनी आता महाराजांनी माहिती दिलेलीच आहे। ही आता तुम्ही जर म्हटला ही सगळ्यांची चर्चा आहे, मूर्ती उभा करण्याचं कारण काय? मूर्त्या उभा करण्याचं कारण आता ही माझ्या जेवढे बसले भगिनी बंधूंनी सगळे जायचे, सगळ्यांना माझे परिस्थिती डोळ्यासमोर सगळ्यांनी बघितले। बलीवर जे आतापर्यंत जे काम त्या केलं ते बजरंग बलीवर विश्वास ठेवून केलंय। त्या बजरंग बलीनं मला एवढं दिलंय की भरवून दिलंय। म्हणजे त्याच्याकडं मला जेवढं घेता येईल, माझी जी इच्छा होती तोंडातनं जी बोलेल त्या देवानं मला त्याच दिवशी म्हणजे त्याच क्षणी दिलेला आहे। वेळ पण लावणार त्यानं, म्हणजे जेवढं मी मागतोय माझ्या अपेक्षापेक्षा पण ज्या दिलं। मग असं देत असताना मला मी म्हटलं माझ्या 2 मशन्या होते, ते कोटीचं भांडवल त्याच्या पण पलीकडे गेलं माझं। मग मी देव उसरायला हळूहळू चालू केलं। परत माझं आर्थिक काहीतरी धंद्यात नुकसान होताना मला लक्षात आलं की आपण देवाला पूर्णपणे विसरलोय। परत मग जमखंडीवाले इकडे तिकडे मी सगळ्यांना मूर्तीसाठी आव्हान दिलं। ते काही योगायोग घडी नाही आणि माझ्याकडे काही पैशाची जोडणं होईना। मग त्याच्यानंतर मी एक दिवस असं डोंगरावर फिरत गेलो। श्रावण महिना होता, महाराजांची आमची ओळख झाली। महाराजांना म्हटलं असं नसं आपल्याला एक काम करायचं। महाराजांनी पण मला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलं, काय अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते काम तुमचं पूर्ण होईल। असं आता महाराजांचा आमचं घरच्यासारखं संबंध आहे। 3 वर्ष झालं। मग असं करत करत आम्ही याला जयपूरला गेलो मूर्ती दगडी बनवण्यासाठी। कुणीच चूल पेटवायचं नाही 5 दिवस। महाप्रसादचं नियोजन सगळ्या मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे। त्यामुळे कुणी आपापल्या पाहुण्या पैना सगळ्यांना सांगा। आता आपल्याला सगळ्यापर्यंत पोहोचणं शक्य नाही। आपण ज्या सलगर गावामधल्या लेकींना बोलवलंय त्या लेकींचा सगळेजण मिळून वटी भरण्याचा कार्यक्रम पण करायचा आहे।